बातमी मोठी आहे। पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेला आहे। पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्याचा मृत्यू झालाय। रोहित आर्यानं 17 मुलांसह 2 नागरिकांना आरए या स्टुडिओमध्ये डांबून ठेवलं होतं। रोहित आर्याकडे एअरगन होती। रोहित आर्या फायरिंग करेल अशी पोलिसांना भीती वाटली, त्यामुळे पोलिसांनी रोहित आर्याच्या दिशेने गोळीबार केला आणि यातच त्याचा मृत्यू झालाय। या संदर्भात कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी सविस्तर माहिती देतील। कृष्णा, तर आपण ही दृश्य पाहतोय। खरं तर याच स्टुडिओमध्ये 17 मुलांसह 2 नागरिकांना रोहित आर्या या व्यक्तीनं डांबून ठेवलं होतं। मात्र अखेर पोलिसांकडून एन्काउंटर झालेला आणि यातच याचा मृत्यू झालेला आहे। पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्याचा एन्काउंटर झालेला आहे। पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर झालेला आहे। एपीआय अमोल वाघमारे यांनी रोहित आर्याचा एन्काउंटर केल्याचं कळतंय। तर 17 मुलांसह 2 नागरिकांना आरए या पवईमधील स्टुडिओमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं आणि धमकीचा एक व्हिडिओ देखील रोहित आर्यानं बनवून तो शेअर केला होता आणि त्यानंतर आता हा संपूर्ण प्रकार घडलाय। दरम्यान रोहित आर्या हा मुंबईमधील चेंबूर परिसरातील सुभाषनगर भागातील रोड नंबर 12 येथील अन्नपूर्णा या इमारतीच्या 9व्या मजल्यावरील घरी वास्तव्यास होता। या संदर्भातली अधिक माहिती घेतलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्या याचा काल एन्काउंटर जो आहे तो मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेला होता। काल 17 मुलांना पवई येथल्या राज स्टुडिओमध्ये रोहित आर्या याने ओलीस ठेवलेलं होतं। त्या ऑडिशनचे संपूर्ण सेमिनार जो आहे तो रोहित आर्या पवईतल्या राज स्टुडिओमध्ये भरवत होता, परंतु काल मात्र त्याने 17 मुलांना जे आहे ते ओलीस ठेवलेलं होतं। या सगळ्या प्रकरणानंतर आता पोलिसांनी काल या घटनास्थळी धाव घेतलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी सगळ्या मुलांची जी आहे ती सुखरूप सुटका पण केलेली आहे। परंतु सुटका करत असताना रोहित आर्या याचा एन्काउंटर जो आहे तो पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणाची संपूर्ण तपास जो आहे तो आता अधिकचा तपास मुंबई पोलिसांकडून होताना सध्या पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।